मंडळी, रोजच्यासारखं आजसुद्धा मी एक रिअल घटना तुमच्यासाठी घेऊन आलो, जी की आपल्या चॅनलवर अमरावती या शहरामधून शेअर करण्यात आलेली आहे. शेअर करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे संदीप निंबाळकर असं. त्यांच्या फॅमिलीमध्ये जे काय घडलं आहे ते सविस्तर आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. त्यांनी जसं पाठवलं तसं उचलून मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि मंडळी, तुमच्याजवळ जर असे काही अनुभव असतील तर प्लीज खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल ID दिलेला आहे, त्यावर मला तुम्ही तुमचे जे काही अनुभव असतील ते पाठवू शकता. तर आता उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मंडळी, अमरावतीमध्ये एक घर आहे एका कॉलनीमध्ये. ते आता कॉलनीचं नाव त्यांनी मेन्शन नाही केलेलं आणि त्या घराचंही नाव मेन्शन नाही केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा, जी प्रॉब्लेम आमच्यासोबत घडली आहे ती आता सॉल्व्ह झाली आहे. उगाच त्या कॉलनीचं आणि त्या घराचं नाव खराब करण्याचा आमचा हेतू नाही, कारण की ते आज पण त्याच घरामध्ये राहत आहेत. आता त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या घरामध्ये आम्ही राहतो त्याच घरामध्ये आमच्यासोबत हे सगळा प्रकार घडला, पण त्याच्या अगोदरही कधी घडला नाही आणि त्याच्यानंतर आत्तासुद्धा काही घडलं नाही. जेव्हा आम्ही सोल्युशन केलं त्याच्यानंतरसुद्धा काहीही आमच्यासोबत घडलं नाही. तर निंबाळकर, जे संदीप निंबाळकर आहेत, त्यांची फॅमिली एका घरामध्ये राहत होती. त्या घरामध्ये अजून एक माणूस राहत होता. त्या घराचा ऑनर हे जे होते हे त्या घरामध्ये किरायानं राहत होते. यांचं स्वतःचं घर नव्हतं, पण त्या ऑनरचं आणि यांचे संबंध खूपच चांगले होते आणि हे बरेच वर्ष झाले त्या घरामध्ये राहत होते. आता त्या जे घराचा ऑनर होता त्या ऑनरच्या फॅमिलीमध्ये तो ऑनर आणि त्याची बायको हे दोघंच जण राहत होते. त्यांचे जे लेकरं बाळं होते ते थोडे दुसऱ्या जागेवर राहत होते, कारण की हे जे घर होतं हे त्यांचं आवडतं घर होतं आणि सुरुवातीला त्यांनी जे बांधलं होतं कष्टाने हे तेच घर होतं. म्हणजे त्या दोघांचं खूपच आवडीचं घर होतं. त्यांच्या लेकरांनी दुसरे घर बांधलं होतं, तर त्यांच्या लेकरांना म्हणले होते की आमच्यापाशी या राहायला, पण त्या ऑनरची जी बायको आहे ती मानत नव्हती. ती म्हणत होती की नाही, मी हे घर सोडणार नाही, मीला याच घरामध्ये करमतं आणि मी इथंच राहणार. त्यामुळं ऑनर आणि त्याची बायको हे दोघंजण त्या घरामध्ये राहत होते आणि इकडं संदीपची पूर्ण फॅमिली. आता एका दिवशी अचानक त्या ऑनरची जी बायको आहे ती काही बिमारीमुळं वारते. वारल्याच्यानंतर तो जो ऑनर आहे तो एकलाच त्या घरामध्ये राहतो. काही दिवस राहतो, पण त्याला एकल्याला त्या घरामध्ये अजिबात करमत नव्हतं. त्याचे जे लेकरं आहेत त्याला प्रत्येक दिवशी त्यांच्या घरी नेण्यासाठी त्या घरापाशी येत होते, त्यांना बोलत होते, पण तो ऑनर नाही म्हणत होता. काही महिने त्याच घरात राहिला, पण त्यांच्या मुलांनी जरा जास्तच फोर्स केलं, त्यामुळे त्याला त्या घरामधून निघावं लागलं. तो तिथून जाऊन आपल्या लेकरांसोबत राहायला लागला. काही दिवसांनी त्या ऑनरनी ज्या घरामध्ये तो राहायचा ते घर एका किरायेदाराला किरायाने दिलं. आता त्या घरामध्ये जे किरायेदार आले होते ते किरायेदार जास्त दिवस टिकले नाही. ते फक्त 10 नाही तर 15 दिवसांमध्ये त्या घरामधून पळून गेले. त्यांनी काही सांगितलं नाही का चालला आहेत. त्यांनी कोणतं कारणही सांगितलं नाही की बाबा आम्हाला हा परेशानी आहे किंवा ती परेशानी आहे. ते तिथून न सांगता डायरेक्ट त्या ऑनरला म्हणले की आम्हाला या घरामध्ये राहायचं नाही, आम्हाला इथून जायचं आहे. तुम्हाला जे डिपॉझिट दिलं होतं तुम्हाला आम्हाला वापस द्यायचं आहे किंवा न द्यायचं आहे ते तुमचा विषय राहिला, पण आम्हाला या घरामध्ये राहायचं नाही. आम्हाला या घरामध्ये राहून फक्त 15 दिवस झालेत आणि वाटलंच तर आम्ही पूर्ण महिन्याचा किराया तुम्हाला देतो, पण आम्हाला प्लीज या घरामध्ये राहायचं नाही आणि यावर आम्हाला काहीही असं बोलू नका, राहा किंवा काय प्रॉब्लेम आहे असं त्या घरामधले जे किरायेदार राहायला आले होते त्यांनी त्या ऑनरला असं म्हणलं. तो ऑनर येऊन संदीपजवळ म्हणला की बाबा ते किरायेदार असे म्हणून गेलेत, काय प्रॉब्लेम आहे का? तर संदीप म्हणला काहीच तर नाही, आम्ही तर त्यांना बोललोसुद्धा नाही किंवा त्यांच्यासोबत काही संबंधसुद्धा आला नाही. ते ज्यावेळेस या घरामध्ये शिफ्ट होत होते त्यावेळेस फक्त मी त्यांना बोललो होतो चांगलं आहे, व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर काय त्यांच्यासोबत बोलण्याचा चान्स आलाच नाही. माझ्या ड्युटीचा तो टाईम आहे, तो टाईम आणि त्यांच्या कामाचा टाईम खूपच वेगळा आहे. त्यामुळे आमची भेटही झाली नाही आणि त्यांचं कारणही कळालं नाही की ते का हे घर सोडून गेलेत म्हणून. ऑनर म्हणला ठीक आहे, जाऊ द्या, करमलं नसेल त्यांना किंवा भाडं वगैरे जास्त वाटलं असेल. मग त्याच्यानंतर परत 1-2 महिने त्या घरामध्ये कोणी राहायला आलं नाही आणि परत एक किरायेदार त्या घरामध्ये राहण्यासाठी आला. पण जो आत्ताचा किरायेदार आला होता तो थोडा वेगळ्या प्रवृत्तीचा होता. त्याला त्याचं स्पेशल पाहिजे होतं.
आणि जे छतावर टाक्या ठेवलेल्या होत्या पाण्यासाठी घरामध्ये, तर त्या टाक्यामध्ये एकाच पाईपमधून दोन्ही टाक्याचं कनेक्शन होतं. तर जो किरायेदार होता तो 10-15 दिवस व्यवस्थित राहिला, पण त्याने एका दिवशी जे दोन्ही टाक्याचं कनेक्शन एकाच पाईपमध्ये होतं त्यामधून त्यानं त्याच्या टाकीचं जे कनेक्शन आहे ते स्पेशल केलं आणि या टाकीचं कनेक्शन तसं सोडून दिलं. त्या कारणामुळं संदीपची जी वाईफ आहे तिला रोज सकाळी 4-5 वाजता वर जावं लागायचं छतावर आणि तिथं पाईप जोडून आपल्या पाण्याची टाकी भरावं लागायची. हे तिचं रेग्युलर रुटीन होतं. आता हे दोघंही जण त्या घरामध्ये व्यवस्थित राहत होते, पण अचानक संदीपच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांना संदीपला आपल्या घरी आणावं लागलं, म्हणजे या घरामध्ये अमरावतीमध्ये. तसं संदीपचे वडील जे होते ते खेड्यामध्ये राहायचे त्यांच्या मूळ गावी. तर त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना त्यांच्या तब्येतीची सोय घेता येत नव्हती, त्यामुळे यांनी त्यांना आपल्या घरी घेऊन आले. आल्याच्यानंतर 1-2 महिना व्यवस्थित सगळं काही ठीक होतं, पण अचानक रात्री 12-12:30 वाजता जे संदीपचे वडील आहेत ते जोरात ओरडायला लागले. अचानक जोरात ओरडायला लागले, खूप जोरात, आणि म्हणायला लागले की मला यायचं नाही तुमच्यासोबत, माझ्याजवळ येऊ नका प्लीज, मला यायचं नाही तुमच्यासोबत, मी तुमच्या पाया पडतो, मला एकलं सोडा, मला तुमच्यासोबत यायचं नाही यायचं मला तुमच्यासोबत. संदीपचे वडील रात्री 12:30-1च्या दरम्यान असे ओरडत त्याच्या रूमच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले होते. जेव्हा संदीप त्या रूममध्ये आला की वडील का ओरडत आहेत, तर त्यांचे वडील त्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये, ज्या कोपऱ्यामध्ये थोडाफार अंधार होता, त्या कोपऱ्यामध्ये बोट दाखवत संदीपला म्हणू लागले की ती बाई मला इथून नेण्याचा प्रयत्न करतीये आणि ती मला म्हणते की माझ्यासोबत चला, मला तिच्यासोबत जायचं नाही कारण मी तिला ओळखत नाही. संदीपला वाटलं वडिलाचं वय वाढतंय, ते आजारी आहेत, त्यामुळे त्यांना काही भास झाले असतील. त्यामुळे संदीप त्यांना झोपवतो, पाणी वगैरे देतो, पाय वगैरे दाबतो आणि त्यांना झोप लागेपर्यंत त्यांच्याच रूममध्ये बसतो. आता हे रोज व्हायला लागलं. त्यांचे वडील रात्री बेरात्री रोज ओरडायला लागले आणि ते पलीकडच्या याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये बघून रोज रडायला लागले. मागच्या दिवसामध्ये तर असं होऊ लागलं, संदीपचे वडील अक्षरशः ढसाढसा रडत त्या कोपऱ्याकडं हात जोडत म्हणत होते की मला तुमच्यासोबत यायचं नाही, प्लीज मला परेशान करू नका. आता हे जे कारण आहे हे रोज संदीपच्या वडिलांसोबत होत होतं आणि या गोष्टीमुळं संदीपच्या वडिलांची जी तब्येत डाऊन झाली होती ना, ती अधिकच डाऊन झाली. काही दिवसाच्या नंतर तर संदीपच्या वडिलाला त्यांच्या बेडवरून उठतासुद्धा येत नव्हतं. त्यांचं जे खाणं पिणं, पोटातलं बाहेर करणं, हे सगळं काही बेडवर चालू झालं. आता हे सगळं फिजिकली म्हणजे खूपच विचित्रपणा आहे, पण जे संदीपची वाईफ आहे ती सगळं करत होती. सासू सासऱ्याची सोय करायला मागं पुढं आपल्या भारतीय स्त्रिया बघत नाहीत. तसंच संदीपचं सुद्धा होतं. तर काही दिवसाच्या नंतर संदीपचे जे वडील होते ते एक्सपायर झाले. त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर ते जे काही 2-4 दिवस असतात ते 2-4 दिवस पाहुणे वगैरे घरी होते. त्या दिवशी काहीही कोणालाही झालं नाही. आता ते सगळं काही पाहुणे वगैरे घरातले गेल्याच्या नंतर संदीपची वाईफ, संदीपचा एक छोटा मुलगा त्या घरामध्ये राहत होते. एका दिवशी संदीपची वाईफ जसं रोज सकाळी 4-5 वाजता आपली छताच्या वरची पाण्याची टाकी ठेवलेली आहे ती टाकी भरण्यासाठी जात होती ना, तसं रोजच्या प्रमाणे आजही 4-5 वाजता संदीपची बायको छतावर गेली. तिथं गेल्याच्यानंतर पाण्याच्या टाकीमध्ये तिने पाईप पकडला होता आणि तिला दूर छताच्या एका कोपऱ्यामध्ये एक काळी सावली दिसत होती. तिच्याकडे बघितल्याच्या नंतर संदीपची बायको त्या काळ्या सावलीला आवाज देत होती, कोण आहे तिकडे, बोलत का नाही, कोण आहे तिकडे, बोलत का नाही. आता त्या सावलीवरून संदीपच्या आईचं असं म्हणणं होतं की तिने साडी घातली होती, म्हणजे तिचा चेहरा काय तेवढा स्पष्ट दिसत नव्हता, पण जे काही दिसायचं त्या दिसण्यावरून संदीपची वाईफ अशी म्हणू लागली की तिने बहुतेक साडी घातली असावी आणि ती एक बाईसारखी दिसत होती आणि ती दूर उभी होती. जेव्हा मी तिला हाका मारल्या त्यावेळेस तिनं एकही उत्तर दिलं नाही. पण काही वेळातच जे छत आहे ना, जे छताची बाउंड्री आहे ती त्या बाउंड्रीवर चढली. मी तिला ओरडले, अगं बाई पडशील खाली, कोण आहेस तर थांब. पण ती जे सावली आहे, ती जी बाई आहे ती त्या बाउंड्रीच्या पलीकडे गेली. आता तिच्या पायाखाली ना कोणतं छत होतं ना कोणती जमीन होती, पण ती वाऱ्यामध्ये तरंगत होती.
आणि हे पाहिल्याच्या नंतर संदीपची जी वाईफ आहे ती त्या टाकीतला पाईप तसा सोडते आणि खाली येण्याचा प्रयत्न करते शिड्यानं. तर ती शिड्यावरून खाली पडते. पडल्याच्या नंतर तिचा हात फ्रॅक्चर होतो. संदीप तिला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेतो, प्लास्टर वगैरे करतो आणि विचारतो काय झालेलं आहे. त्याची बायको म्हणते की वर छतावर कुणीतरी होतं आणि त्याने मला धक्का दिला आहे. संदीपला सुरुवातीला व्यवस्थित वाटलं नाही की काय भास वगैरे झाला असेल. 2-4 दिवस पुन्हा होतात. पुन्हा संदीप, त्याची बायको आणि त्याचा लेकरू त्याच्या बेडरूममध्ये झोपलेलं असतं. तेवढ्यात बाहेर हॉलमध्ये काहीतरी पडल्यासारखा आवाज येतो. संदीप उठतो आणि आपल्या बेडरूममध्ये बाहेर येतो की बाबा कोण आहे हॉलमध्ये. जाऊन बघतो तर ती जी टी व्ही ठेवलेली असते ना, त्या टी व्हीच्या बरोबर पाठीमागे एक डेस्क होता. त्या डेस्कवर एक टी व्ही ठेवलेली होती LCD आणि त्याच्या पाठीमागं थोडी मोकळी जागा होती, जेणेकरून उंदरा वगैरे नाही तिचे केबल्स वगैरे कातरू नये अशा प्रकारे थोडीशी जागा पाठीमागून ठेवली होती. पण ती जागा एवढीही मोकळी नव्हती की त्या जागेमध्ये कोणती व्यक्ती जाऊन बसेल. खूपच छोटी जागा, म्हणजे असं समजा की 3 किंवा 4 इंच मोकळी जागा भिंतीपासून अशी जागा ठेवली होती. संदीप हॉलमध्ये जाऊन बघतो तर जसं संदीपच्या वाईफने त्या छतावर असलेल्या सावलीचं वर्णन केलं होतं, सेम तशीच सावली संदीपला त्याच्या हॉलमध्ये टी व्हीच्या पाठीमागून दिसली. संदीपला सुरुवातीला वाटलं की कोणीतरी असेल जे आपल्या घरामध्ये आलेलं आहे. संदीप त्याला आवाज देत होता, पण नंतर त्याने विचार केला की टी व्हीच्या पाठीमागून उभं राहण्याइतकी जागासुद्धा नाही आहे, तर मग ती बाई कशी उभी राहिली. संदीप एका जागेवर थोडासा स्तब्ध राहिला आणि विचार करतच होता की त्याची टी व्हीच्या पाठीमागं जी सावली आहे ती अचानक टी व्हीच्या समोर येते. म्हणजे टी व्हीच्या आतून डायरेक्ट अचानक टी व्हीच्या समोर येते. त्यावेळेस संदीपला वाटलं की काहीतरी गडबड आहे. संदीप पळतच आपल्या बेडरूममध्ये गेला आणि झोपी गेला. झोपी गेल्याच्यानंतर सकाळ होते. सकाळ झाल्याच्यानंतर आपल्या बायकोला जे काय प्रकार घडलेला आहे तो सगळा काय प्रकार सांगतो आणि गडबडीने त्या घराच्या ऑनरला फोन लावतो. आता त्याला का फोन लावला, कारण की ती जी आकृती होती आणि तिचा जे साचा होता बॉडीचा, त्या बॉडीच्या साच्यावरून, त्या आकृतीवरून या दोघांनाही कन्फर्म झालं जे ऑनर आहे त्याची जी बायको मेलेली आहे ना, त्याच प्रकारची ही सावली दिसत होती. जणू की त्याचीच बायको या घरामध्ये फिरतीये. आणि हा जो काय सगळा प्रकार सांगितला ना, हा सगळा काय प्रकार जे संदीप आहे, संदीप त्या ऑनरला जाऊन सांगतो की बाबा आपल्या या घरामध्ये असं असं होतं आहे, तर प्लीज तुम्ही जिथं पण म्हणजे आता तुमच्या लेकराच्या घरी राहत आहेत तर प्लीज तिथं थोडीफार पूजा वगैरे करा, जेणेकरून हे काय आहे ते बंद होईल. मग त्या ऑनरनं संदीपचं ऐकलं, पुजाऱ्यांना बोलवलं, थोडीशी शांती वगैरे केली. शांती वगैरे केल्याच्यानंतर जे गोमूत्र असतं ते त्या घरानं पूर्ण फिरवलं, शिपडल्याच्यानंतर आता तो जो जुना किरायदार होता त्याच्याही घरामध्ये शिपडलं. तो म्हणला की बाबा असं का करतायत ते. आता त्याने असा प्रश्न विचारल्याच्यानंतर संदीपने त्याला सांगितलं की बाबा आमच्या घरामध्ये अशा प्रॉब्लेम झाल्यात, त्यामुळं आम्ही त्यांना ही पूजा करायला सांगितली होती. तर तोही माणूस म्हणला की मला पण 2-4 दिवसाच्या अगोदर एक असाच अनुभव आला या घरामध्ये. मी माझ्या बेडवर झोपलो होतो, रात्री लाईट बंद करून झोपी जातो. आता माझ्या जे घराची खिडकी आहे ती डायरेक्ट बाहेर आहे, म्हणजे बाहेरचा प्रकाश खिडकीमध्ये येऊ शकतो. माझ्या खिडकीच्या पलीकडं ना कोणतं घर आहे ना कोणती बिल्डिंग आहे, त्यामुळे माझी खिडकी पूर्णपणे क्लिअर आहे. कदाचित मागची पौर्णिमेची रात्र असावी ती. बाहेरच्या चंद्राचा उजेड स्पष्टपणे माझ्या खोलीमध्ये पडत होता आणि मी व्यवस्थित झोपलो होतो. मला सिगरेट प्यायची आदत आहे आणि जे माझं जे पॅकेट, मला रोज पॅकेट लागतं सिगरेटचं, तो जे नवा किरायदार आहे तो संदीपला म्हणत होता. आणि त्या रात्री मी सिगरेटचं पॅकेट फोडलं आणि सिगरेटची जी पन्नी असते ना ती माझ्या बेडला पलीकडे टाकून दिली होती आणि मी बेडवर झोपी गेलो होतो. रात्री 12:30-1च्या दरम्यान माझ्या कानावर असं ऐकू आलं की माझ्या घरामध्ये कुणीतरी चालतंय. 1-2 माणसं माझ्या घरामध्ये चालत आहेत, तिकडून इकडं. आणि आपला जे कपडा असतं ना, आपल्या शर्ट वगैरे पॅन्ट वगैरे, ते कसं असं आपल्या डोक्याच्या हाईटवरून आपण जमिनीवर टाकतो तशा प्रकारचा आवाज मला येत होता. मला वाटलं की यार कोणीतरी असेल घरामध्ये, आला असेल, जाईल. माझ्या घरामध्ये काय आहे त्याला चोरी करण्यासारखं, असं मी विचार केला आणि त्याला थोडं इग्नोर केलं. काही वेळाच्या नंतर माझं जे सिगरेटची पन्नी आहे ना त्याच्यावर कुणीतरी पाय दिल्यासारखं वाटलं. मी उठल्याच्यानंतर बघितलं तर त्या ज्या माझा दरवाजा आहे त्या दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये मला कुणीतरी उभी दिसलं. एक बाई टाईप, म्हणजे एक लेडीज टाईप, तिचा साचा लेडीजसारखा वाटत होता
एकदम काळीशार सावली. मला ती काय चेहरा वगैरे सुरुवातीला दिसला नाही. मला वाटलं कोण आहे बघावं, थोडं लक्ष देऊन बघितलं, डोळे वगैरे सोडून बघितले, बाजगीत झाला का काय मला, पण नाही, ती तिथंच उभी होती. मी माझ्या बेडवरून खाली उतरलो आणि जोरात हाक मारली समोरच्या व्यक्तीला. मला वाटलं चोर वगैरे असेल तर तिथून चालल्या जाईल, पण तो हल्ला नाही. आणि हळूहळू ती सावली माझ्याकडे येत होती आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये, त्या खिडकीच्या प्रकाशामध्ये जशी ती समोर आली ना, मला तर अटॅक येता येता वाचला. त्या बाईच्या डोक्यावर खूप मोठं कुंकू होतं. तिचे जे डोळे होते ते पूर्ण डोळे असे खालून काळेभोर झाले होते आणि दिसायला फार सुंदर दिसू लागली. पण तिचा जो चेहरा होता तो अगदी म्हाताऱ्या माणसासारखा दिसत होता. म्हणजे तिचा चेहरा पाहिल्याच्या नंतर एकदम यंग, पण तिच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुड्या आहेत त्या एकदम म्हाताऱ्या माणसासारख्या दिसत होत्या. आणि अचानक ती इतक्या स्पीडमध्ये माझ्या अंगावर आली, मी ओरडलो आणि डोळे बंद केले. तशी ती माझ्या आरपार झाली. नंतर मला दिसली नाही आणि त्या रात्री मी झोपलोसुद्धा नाही. आणि मला विचार पडला की तुम्हाला विचारावं हे सगळं काही, यांना पण फोन करून विचारावं ऑनरला, पण मी विसरलो. आणि मला एकतर्फा असंही वाटलं की बाबा जाऊ द्या, थोडंफार मला भीती वगैरे वाटली असेल, कारण की मी संध्याकाळी हॉरर मूवीज खूप जास्त बघतो किंवा हॉरर स्टोरीज ऐकतो. त्यामुळं मला वाटलं की हे असं माझ्यासोबत थोडंफार झालं असेल, त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. आणि आता तुम्ही गोमूत्र वगैरे घराने फेकताय तर थोडंफार आहे. आता जर काय झालं तर मी या घरामध्ये राहणार नाही, असं तो नवा जे किरायेदार आहे तो असा म्हणला. पण लकीली त्या घरामध्ये त्यानंतर अशी कुठलीही घटना झाली नाही आणि असा काहीही प्रकार त्यांना आढळून आला नाही. आता जे नवा किरायेदार होता त्यांना सांगितलं नाही की ती जी बाई याला दिसली होती ती या ऑनरचीच बायको होती. सांगितलं असतं तर तो अजून भिला असता. त्याला सांगितलं नाही आणि त्या दिवसापासून आजपर्यंत काहीही झालं नाही. संदीप निंबाळकरचं असं म्हणणं आहे की त्या घरामध्ये आज म्हणजे कालच्या तारखेमध्ये आम्हाला 3 वर्ष होत आहेत राहतोय, अजून पण आम्हाला तसलं काहीही अनुभवायला भेटलं नाही त्या पूजेनंतर. कदाचित त्यांच्याच बायकोला, त्यांच्या ऑनरच्या बायकोला मुक्ती वगैरे भेटली नसेल आणि त्याचमुळं ती या घरामध्ये भटकत असेल. नुकसान वगैरे काही झालं नाही, फक्त तेवढंच माझी बायको खाली पडली. तर ही होती आजची स्टोरी. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां यार, व्हिडिओ बघून जाता तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, प्लीज सबस्क्राईब करत जावा. आणि जर तुम्हाला क्राईम स्टोरीज आवडत असतील तर माझं सेकंड चॅनल आहे, त्याच्यावर पण सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता, ज्यावर मी रिअल सत्य घडलेल्या क्राईम स्टोऱ्या सांगत असतो. आणि त्याचसोबत मी एक गेमिंग चॅनलसुद्धा उघडलेलं आहे, ज्यावर मी गेम एन्जॉय करतो. म्हणलं चला आपला फटीचर गेम कुणाला तरी आवडेल, तर त्यावर सुद्धा मी व्हिडिओ कधी कधी टाकत असतो. तर तुम्ही त्यालासुद्धा जाऊन सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर. मंडळी, आज आपण इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर माहीत आहे काय करायचं तर मी सांगितलं आहे. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.